2-3 तास चालतोय, मुसळधार पाऊस पण नाही. पण सीना नदीच्या पुलाचं जर काम बघितलं, हे लोकसभेच्या आधी घेण्यात आलेलं काम होतं. आणि तसं बघता त्या दिवशी जो झालेला पाऊस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सीना नदीचा जो कल्याण रोडवरचा जो पूल आहे, त्या पुलाचा पुढच्या राहणाऱ्या जी वसाहत आहे नगर कल्याण रोडवरची, मग ते आदर्श नगर असू द्या, शिवाजीनगर असू द्या आणि तिकडचा निप्टी पुलापर्यंत सगळा जो भाग आहे, नगरकर या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात. जवळजवळ 15 ते 20 हजार लोक नागरिक या ठिकाणी राहतात. ह्या पुलावर जो पूर आला त्याच्यामुळं सगळ्या नागरिकांचा नगर शहराची पूर्णपणे संपर्क तुटला. यापूर्वी देखील 15 दिवसापूर्वी असाच पाऊस झाला होता. संततधार पाऊस झाला होता, मुसळधारपणे झाला होता. परंतु ह्या पावसाने जे विजेचे खांब आहेत, ज्या लाईट आहेत, LT लाईन धोकादायक आहे, की ते पोल सगळे कोसळले आणि त्याच्यामध्ये इतकी कुठली जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. एक जो डायव्हर्जन बनवलेला आहे, त्या डायव्हर्जनच्या रस्त्याला देखील त्याचे कठडे तुटले. मला या ठिकाणी एवढंच विचारायचंय, जे वारंवार श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडं कुठलं नियोजन आहे? श्रेय घेणाऱ्यांना एवढं देखील विजनचं जर भान असेल, तर त्यांनी एवढंच सांगावं, की पावसाळ्यामध्ये कुठला लोकप्रतिनिधी किंवा संबंधित प्रशासन त्या ठिकाणी कामं घेतात. आता जर आपण बघतोय, तर डांबरीकरणाचे काम चालू आहेत, काँक्रिटीकरणाचे काम चालू आहेत. याच्यामध्ये एवढ्या मोठ्या निधीचा गवगवा केला जातोय. याच्यामध्ये मला एवढंच विचारायचंय, तुम्ही एवढे कोटी आणले, तेवढे आणले, परंतु क्वालिटी या कामामध्ये मिळणार आहे का? बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम आहे, की काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते होतात, तर तिथं स्टील नाही. डांबरीकरण रस्ते होतात, तर त्याच्यामध्ये खोदाई न करता तुम्ही डायरेक्ट सिलकोट मारताय. आज अप्पू हत्ती ते सर्जेपुराच्या चौकापर्यंतचा रस्ता आहे, त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय. याच्यावर आम्ही 100% त्याच्यामध्ये तक्रार करणार आहोत नगर विकास खात्याला. संबंधित बांधकाम जे आहे PWD याच्यावर सुद्धा मुंबई स्तरावर तक्रारी केल्या जाणार आहे. लोक काय दूध खुळे नाही आणि आम्ही पण लोकांसाठी याच्यामध्ये दाद मागू, की होणारे विकास कामं. कारण याच्यामध्ये काय कुणाच्या एकट्याचा निधी नाही हा. याच्यामध्ये 30% हिस्सा महानगरपालिकेचा लागणार आहे. लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे हा. तर त्याच्यामुळं लोकांना 100% चांगले दर्जेदार क्वालिटीचे कामं याच्यातून होणे अपेक्षित आहे आणि त्यांचा हक्क आहे नगरकरांचा. त्याच्यामुळं ह्या सीना नदीचं काम तुम्ही जर बघितलं पुलाचं, तर लोकसभेच्या 1-1.5 वर्षाआधी 3.25 किलोमीटरचा उड्डाणपूल होऊ शकतो 2.25 वर्षामध्ये. आणि इथं सीना नदीचा जो पूल आहे कल्याण रोडचा, त्याला होणं अपेक्षित जुलै महिन्यात होतं. आता सप्टेंबर पूर्ण म्हणजे संपत आलाय, तरी देखील काम नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी यावेळेस जर काम चुकारा केली, जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसत असला, कारण आपण आतापर्यंत एवढ्या वेळा कुठलेही मोठं काम झालं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार दिसून येतो. माहितीच्या अधिकारामध्ये सामाजिक कार्यकर्ते दाद मागतात. अनेक अधिकारी त्याच्यामध्ये जेलमध्ये पण जाऊन आलेत भ्रष्टाचारमध्ये, अँटी करप्शनमध्ये. त्याच्यामुळं आता जे श्रेय घेणारे आहेत किंवा जे याच्यासाठी क्रेडिट मागतात, ॲडव्हर्टाइज करतात मोठी-मोठी, त्यांच्यासाठी हा विषय सोपा राहिलेला नाही. लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि जर याच्यामध्ये आतापर्यंत 6 महिन्यामध्ये या पुलाचं 30% काम झालेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी एक आव्हान करतो आणि त्या ठिकाणी इशारा देतो प्रशासनाला संबंधित, तर दिवाळीपूर्वी यांनी या कामामध्ये जर प्रगती दाखवली नाही, त्याच्यामध्ये दक्षता जर घेतली नाही, यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी हे दिवाळीपूर्वीचे फटाके त्यांच्या कार्यालयामध्ये फोडू, असं ठामपणे या ठिकाणी मी सांगतो.